नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गिरीश मराठे. डायनामिक क्लासेस, मॅथ्स अँड फिजिक्स. कन्सेप्ट क्लिअर, रँक शुअर. 2003 पासून मी ऑफलाईन पद्धतीने तळोदा आणि नंदुरबारमध्ये डायनामिक क्लासेसमध्ये मॅथ्स आणि फिजिक्स शिकवत आहे. परंतु मागील 2 वर्षापासून माझ्या मिसेस पल्लवी मराठे यांचा आग्रह आहे की तुम्ही मर्यादित विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिकवत आहात ऑफलाईन पद्धतीने, परंतु तुमच्या मॅथ्स आणि फिजिक्समधल्या नॉलेजचा संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ऑनलाईन जाणं अत्यावश्यक आहे. खूप वेळा त्यांनी आग्रह केला, परंतु मित्रांनो, सकाळपासून रात्री 9 वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने क्लास घेत असताना मी आपल्याला वेळ देऊ शकत नव्हतो. पण त्यांचा आग्रह सतत सुरू होता आणि त्यांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन मी आज ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या समोर येत आहे. माझा उद्देश एकच आहे की माझ्या 23 वर्षाच्या कोचिंग क्षेत्रातील अनुभवाचा प्रत्येक घरातील गरीब विद्यार्थ्यापासून श्रीमंत विद्यार्थ्यापर्यंत कुठलाही भेदभाव न करता त्याच्या आयुष्यात त्याला करिअर घडवताना त्याच्या अडचणी अभ्यासातील मॅथ्स आणि फिजिक्समधल्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. इयत्ता 5वी ते 10वी मॅथ्स आणि सायन्स या विषयातील कुठल्याही अडचणी असतील तर मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे जास्तीत जास्त वेळा भेटण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर 11वी आणि 12वी मॅथ्स आणि फिजिक्समधील अत्यंत कठीण कन्सेप्ट या अतिशय सोप्या भाषेत मांडून तुमच्यापर्यंत माझ्या 23 वर्षाच्या अनुभवाचा जास्तीत जास्त मी उपयोग करून तुम्हाला यशाच्या शिखराकडे नेण्याचा मी 100% प्रयत्न करेन. लक्षात ठेवा, जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुमची रँक शुअर असते, ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तर आज आपण सुरुवातीला इयत्ता 12वी मॅथ्स या विषयाबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत. यासोबतच नवोदय आणि स्कॉलरशिपचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण दर आठवड्याला काही महत्त्वाच्या कन्सेप्ट या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इयत्ता 12वी मॅथमॅटिक्स हा विषय खूप महत्त्वाचा आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मॅथमॅटिक्स? बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की मॅथ्स म्हटलं म्हणजे इंजिनिअरिंग. ठीक आहे, इंजिनिअरिंगसाठी मॅथ महत्त्वाचा आहेच, परंतु तुमच्या मॅथ्समधील कन्सेप्ट जेवढ्या जास्त क्लिअर असतील तेवढं तुम्ही इतर अभ्यासात सुद्धा हुशारीकडे वळत असतात. जसं की फिजिक्समधील न्यूमरिकल एक्झाम्पल्स, मॅथमॅटिकल डेरिव्हेशन, केमिस्ट्रीमधील मॅथमॅटिकल डेरिव्हेशन. आणि एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही मॅथमॅटिक्सचा अभ्यास करता तर त्याच्यामधल्या ज्या काही लॉजिकल रिझनिंग आहेत, विचार करण्याची जी सिस्टीम त्याच्यामधली असते, त्यामुळे तुमची हुशारी दिवसेंदिवस वाढत जाते. याचा अर्थ असा की जर तुम्ही मॅथ्स हा विषय शिकत असाल आणि तो चांगल्या पद्धतीने त्याच्यातल्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर तुम्ही रँक काय प्रत्येक क्षेत्रामधील प्रत्येक विषयामध्ये तुम्ही हुशार होणार ही निश्चित बाब त्याच्यात लपलेली आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. जेव्हा मी लोणखेडा कॉलेजला SYBSCला होतो त्यावेळेला माझा वर्गमित्र मॅथ विषयामध्ये त्याने खूप भीती घेतली, कारण त्याला आमचे आदरणीय प्राध्यापक SV साडी सरांनी सांगितलं, हे तू नापास होशील. त्यांची एक स्टाईल होती अशी वेगळी, आणि त्याने इतका धसका घेतला की त्याला खरंच वाटू लागलं की तो आता नापास होणार. तिथूनच माझ्या कोचिंग क्षेत्रातली सुरुवात झाली. मी त्याला धीर दिला आणि मी त्याला कॉलेजमधील एका रिकाम्या क्लासरूममध्ये समजवायचो एखादं गणित, एखादं उदाहरण, आणि त्याला असं लक्षात आलं की ही एवढी सोप्या पद्धतीने शिकवण्याची जी पद्धत आहे, कॉन्फिडन्स त्याचा वाढला, कन्सेप्ट त्याच्या क्लिअर झाल्या. कधी कधी
पुरुषोत्तम नगर येथे तो राहत असे. तिथेही मी जाऊन आम्ही वर्गमित्र सोबत असताना त्याच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर झाल्या आणि मित्रांनो तो पास झाला. त्याला खूप आनंद झाला. परंतु या गोष्टीवरून आपण एक शिकू शकतो की जर मॅथ्समधील तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील, शिक्षकानेही तुम्हाला सांगितलं असेल की तुम्ही नापास व्हाल, परंतु जर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केल्या, योग्य पद्धतीने तुम्ही शिकलात, तर नक्कीच मॅथ्स हा विषय तुम्हाला अवघड वाटणार नाही. आणि मॅथ्समध्ये तुम्ही हुशार असाल तर इतर विषयांना मॅथ्स हा मदत करणारा विषय आहे. म्हणून मॅथ्सचं महत्त्व सर्वत्र आहे, हे लक्षात ठेवा. मॅथ्सला अजिबात घाबरायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीचा मॅथ्स या स्टेट बोर्डच्या मॅथमॅटिक्समध्ये मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 असे 2 विषय आहेत. मॅथ्स 1 अँड मॅथ्स 2. मॅथ्स 1 मध्ये अतिशय चांगल्या चॅप्टरने सुरुवात होत असते. पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. दुसरं चॅप्टर आहे मॅट्रायसेस. तिसरे चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. चौथं चॅप्टर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. पाचवे चॅप्टर आहे वेक्टर्स. सहावे चॅप्टर आहे लाईन्स अँड प्लेन. आणि 7 नंबरचं चॅप्टर आहे लिनियर प्रोग्रामिंग. So math 1 is very easy subject because you have already studied in 9th, 10th and 11th. But maths 2 is something different because if you see the list of the chapters, derivative and integrations, नुसतं नाव ऐकलं तरी विद्यार्थ्यांना मॅथ 2 नकोसा वाटतो. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, पॉझिटिव्ह पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर फर्स्ट चॅप्टर डिफरन्सिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, डिफरन्सिएशन. आणि दुसरं चॅप्टर जे आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्हचं चॅप्टर आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. थर्ड चॅप्टर आहे इनडेफिनाइट इंटिग्रल्स. फोर्थ चॅप्टर आहे डेफिनाइट इंटिग्रल्स. फिफ्थ चॅप्टर आहे ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रल्स. आणि 6th नंबरचं चॅप्टर आहे डिफरन्शियल इक्वेशन. सो लुक ॲट द लिस्ट ऑफ द चॅप्टर्स. 2 chapters belongs to derivative, 3 chapters belongs to integration, and chapter number 6 belongs to not only derivatives but also integration. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोघी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि 7 नंबरचा चॅप्टर आहे बीडी. 8 नंबरचा चॅप्टर आहे पीडी. मित्रांनो लक्षात घ्या, 7, 8 मी त्याला शॉर्टकट मध्ये बीडी आणि पीडी म्हणतो. बीडी मीन्स बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अँड पीडी मीन्स प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स. तर यात सुद्धा तुम्हाला इंटिग्रेशन असणार आहे. म्हणजे जर तुम्ही मॅथ्स 2च्या अभ्यासाचा जर विचार केला तर डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आणि ट्रिग्नोमेट्री सर्व चॅप्टर्समध्ये फॉर्म्युल्याच्या रूपात, कन्सेप्टच्या रूपात तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे जर मॅथ्स 2 तुम्हाला सोपा करायचा असेल तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात घेणं, पुन्हा पुन्हा वाचणं, त्याचे चार्ट्स तयार करून तुमच्या अभ्यासाच्या खोलीत लावणं, आणि त्याचबरोबर तुम्ही 9th आणि 10th मध्ये शिकून घेतलेल्या ट्रिग्नोमेट्रीला पुन्हा एकदा बेसिक स्वरूपामध्ये शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर 12वी मॅथ्स शिकत असताना हे आपण फक्त चॅप्टरचं लिस्ट पाहिली, परंतु आपल्याला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक बघायचं आहे. मित्रांनो अतिशय सोपं चॅप्टर आहे. 6 ते 8 गुण तुम्हाला याच्यातून सहज मिळू शकतात विथ ऑप्शन. फक्त थोडासा प्रॉब्लेम याच्यात असा असतो की तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे काही सिम्बॉल्स.
जसं की कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, निगेशन, फॉर ऑल, देअर एक्झिस्ट वगैरे वगैरे. ज्या विद्यार्थ्याने सिम्बॉल्स लक्षात ठेवले तर नक्कीच त्याला हे चॅप्टर सोपं वाटणार आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. 12th मॅथ्स 1 मॅथमॅटिकल लॉजिक. ठीक आहे मित्रांनो, आपण आता या ठिकाणी थांबत आहोत. धन्यवाद.